नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शास्त्री आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, उत्साहो बलवानार्य, उत्साहो बलवानार्य, नास्तु उत्साहात परम बलम, नास्तु उत्साहात परम बलम, सोत्साहस्य हि लोकेषु, सोत्साहस्य ही लोकेषु न किंचिदपि दुर्लभम, न किंचिदपि दुर्लभम. म्हणजे मित्रांनो, उत्साह हेच खरं बळ आहे आणि उत्साही व्यक्तीसाठी काहीही अशक्य नाही. आणि जेव्हा उत्साह आपण हा शब्द म्हणतो तेव्हा आपल्या समोर जे लहान मुलं, किशोरवयीन मुलं किंवा युवा वर्ग येतो, बरोबर. तर आजचा विषय जो आहे तो जाणकार मित्रांनी ओळखलाच असेल. आजच्या विषयात आपण किशोरवयीन मुलांना जी अडचणी येतात, स्पेशली किशोरवयीन संधिवात जागरूकता हा महिना आहे, तर त्याच्याशी निगडीत आजचा आपला विषय आहे. आजचा विषय आहे किशोरवयीन संधिवात जागरूकता महिना, बरोबर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी नवी मुंबईतील पद्मश्री डॉक्टर DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय यातील आयुर्वेदीय बालरोग विभागातील प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मॅडमचा मित्रांनो तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर कल्पना धुरी, आपण प्राध्यापिका आहात, विभाग प्रमुख आहात, आयुर्वेदीय बालरोग चिकित्सा विभाग, पद्मश्री डॉक्टर DY पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नवी मुंबई येथे. मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी BAMS केलं आणि BAMS करताना मुंबई विद्यापीठातून मॅडमना 3 वेळेला सुवर्ण पदक जे मॅडमनी पटकावलेलं आहे. आणि पुढे BAMS नंतर मॅडमनी MD केलं. MD हे सुप्रसिद्ध असं जामनगरचं जे महाविद्यालय आहे IPGT&R या संस्थेतून मॅडमनी MD केलं. पुढे मॅडमनी डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च आणि डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ या पदवी देखील मिळवल्या. आणि वैद्यकीय अध्यापनाचं जर सांगायचं झालं तर मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 30 वर्षाहून अधिकचा वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे. पदवीचे विद्यार्थी म्हणा, पदवी उत्तर म्हणजे MDचे विद्यार्थी, PhDच्या विद्यार्थ्यांना मॅडम शिकवतात, अध्यापन करतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांच्या गाईड देखील आहेत. आणि चिकित्सेविषयी जर सांगायचं झालं तर 30 वर्षाहून अधिकचा मॅडमकडे चिकित्सेचा, रुग्णसेवेचा अनुभव आहे. सोबत नुसतं चिकित्सेवरच मॅडम थांबल्या नाहीत, तर पुढे संशोधन देखील विविध संस्थांसाठी मॅडमनी केलेलं आहे. तर संशोधनात देखील मॅडमचा जो आहे ती रुची आहे. पुढे पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर 2010 साली मॅडमना धन्वंतरी पुरस्कार आणि 2024 साली वैद्य खडीवाले वैद्य संशोधन पुरस्काराने मॅडमचा सन्मान सत्कार झाला, गौरव झाला. त्यांनी जे आयुर्वेद क्षेत्रात योगदान दिलं त्यासाठी. मॅडम लेखिका देखील आहेत. मॅडमनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत आयुर्वेदाच्या निगडीत, जी जनसामान्यांसाठी आणि आयुर्वेदिक विद्यार्थ्यांसाठी खूप लाभदायक आहेत आणि त्याचा बराच फायदा आयुर्वेदीय विद्यार्थी आणि जे समुदाय आहे ते घेत असतात. मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. आणि ADHD आणि ऑटिझम म्हणजे स्वमग्नता या आजारांच्या उपचारांविषयी उपचार करण्यात मॅडमचा विशेष हातखंडा आहे. त्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहेत. तर अशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आणि आज जो आपण हा विषय वर चर्चा करतोय, किशोरवयीन संधिवात जागरूकता महिना, तर त्याचं महत्त्व काय आहे त्या विषयापासून सुरुवात करूया. काय सांगणार डॉक्टर? धन्यवाद निखिल. हे जे किशोरवयीन मुलांमध्ये संधिवात मिळतो ते हल्ली ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि बरेचदा असं होतं की हा विषय किंवा हा जो काही आजार आहे तो निग्लेक्ट केला जातो. कारण बरेचदा मुलांना पालकांना असं वाटतं की हे ग्रोईंग पेन आहे, मूल आहे, वाढतंय, आणि मग तो जेव्हा वाढतो, खूप वाढतो, त्यावेळेला खूप धावाधाव होते. म्हणून हा जागरूकता निर्माण करण्यासाठी हा महिना आहे.
त्याच्यामध्ये. तर जुवेनाईल रुमॅटॉइड आर्थरायटिस हा प्रकार जो आहे म्हणजे लहान मुलांमध्ये मिळणारा हा संधिवात. खरं तर असं आहे की संधिवात हा प्रकार म्हटल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर असं वयोवृद्ध किंवा 40 नंतरचीच माणसं येतात, पण लहान मुलांमध्ये सुद्धा संधिवात होऊ शकतो हे मुळात आधी माहिती करून घेण्यासाठी म्हणून हा महिना खरं तर साजरा केला जातो. आणि मॅडम तुम्ही लहान मुलांविषयी म्हटलं तर वयोगट साधारण किती असतो आणि काही प्रकार आहेत का याचे, तर त्याविषयी देखील हो सविस्तर थोडं. याचं असं आहे की याचा वयोगट आहे साधारणपणे आपल्याला 6 वर्षानंतर ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हा मिळू शकतो. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत, म्हणजे काही त्याच्या टेस्ट ज्या आहेत त्याच्यानुसार ते प्रकार वेगळे वेगळे आहेत. काही वेळेला नुसतं तुमचं अँकल जॉईंट म्हणजे घोट्याची संधी इन्वॉल्ड असते, त्याला वेगळी नावं आहेत. आणि काही वेळेला काही मुलांमध्ये असंही मिळतं की सोरियासिस म्हणून जो प्रकार आहे ते स्किन डिसऑर्डर आहे ॲक्च्युली सोरियासिस म्हणून. तर सोरियासिस असणाऱ्या मुलांना संधिवात होतो, त्याला सोरियाटिक आर्थरायटिस असं म्हटलं जातं. सो असे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जुवेनाईल अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आणि संधिवात हे एकत्र पण असू शकतात. तर अशा वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत आणि त्यांचे जे प्रकाराचं जे वर्गीकरण आहे ते त्यांच्या रक्ताच्या तपासणींवरती पण असतं. म्हणजे काही ठिकाणी रुमॅटॉइड फॅक्टर हा निगेटिव्ह असू शकतो आणि काही ठिकाणी तो पॉझिटिव्ह असू शकतो. तर त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. काही वेळेला कारणंही नसतात त्याची काहीच, असंही आहे. मी आता कारणाकडेच वळणार होतो की किशोरवयीन मुलांमध्ये का संधिवात व्हायला हवा, तर त्याविषयी काय शक्यता आहेत, कुठली प्रमुख कारणं असू शकतात? छान निखिल. असं आहे की याच्यामध्ये मेनली काही वेळेला जेनेटिक फॅक्टर असू शकतो. म्हणजे आई वडिलांकडनं आलेल्या जीन्समध्ये हा आजार मुलामध्ये संक्रमित होऊ शकतो. किंवा काही वेळेला एन्व्हायरमेंटल कारणं असतात. म्हणजे आता बदलतं जसं जसं वातावरण बदलत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम मुलांवरती होतो. स्पेशली गर्भावस्थेमध्ये जर गर्भिणीने काही अयोग्य आहार विहार किंवा ज्याला आम्ही प्रज्ञापराध म्हणतो तसं काही केलेलं असेल तर त्याचाही परिणाम मुलांमध्ये होतो आणि अशा प्रकारचा संधिवात बघायला मिळतो. दुसरी असं पण आहे की आजकालच्या मुलांच्या आहाराच्या आणि विहाराच्या सवयी या खूप बदललेल्या आहेत. तर त्या प्रकारच्या आहारामुळे सुद्धा हा आजार मिळतो, म्हणजे होऊ शकतो. आणि ऑटो इम्युन डिसीज विषयी देखील आम्ही वाचतो ऐकतो. बोला ना. हे जे आहे ना, म्हणजे हा जो जुवेनाईल रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा जुवेनाईल अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, हे प्रकार जे आहे ते ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हटलं जातं, त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर ऑटो इम्युन म्हणजे काय, इम्युन म्हणजे काय, पहिली गोष्ट आपण बघूया. इम्युन म्हणजे काय आहे की इम्युन म्हणजे व्याधीक्षमत्व. म्हणजे कोणतीही व्याधीक्षमत्व, इम्युनिटी जी आहे ती व्याधीक्षमत्व आहे. ते याचा अर्थ काय होतो की आपल्या शरीरावरती जेव्हा बाहेरच्या कुठच्याही फॉरेन बॉडीने अटॅक केलं की आपली बॉडी त्याला रिॲक्ट करते आणि मग त्यावेळेला जर आपलं व्याधीक्षमत्व जास्ती असेल तर आपण त्या व्याधीला तिकडे थांबवू शकतो. पण इथे काय होतं, ऑटो इम्युन, ऑटो म्हणजे आपले स्वतःच्याच पेशींशी भांडायला लागतात. म्हणजे आपल्या स्वतःच्या पेशी या स्वतःच्या पेशींना ओळखत नाहीत आणि त्याच्यामुळे जी काही मारामारी होते, हे मी अत्यंत सामान्य शब्दात सांगते की त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हणतात. आणि आपल्या स्वतःच्याच पेशींमध्ये हे जे काही आहे ते द्वंद्व सुरू झाल्यामुळे हे आजार बरे करायला थोडेसे कठीण पडतात. म्हणजे आपले जे शरीरातले जे डिफेन्स सेल्स आहेत ते किंवा सैनिक आहेत ते ओळखू शकत नाही की आपल्या पेशी कुठल्या आणि बाहेरच्या पेशी कुठल्या. तर एकदम सोप्या शब्दात मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि मग लक्षणं काय आहेत मॅडम, कसं ओळखायचं की हा किशोरवयीन संधिवात आहे, त्याविषयी थोडं कुठली लक्षणं आढळतात? त्याच्यामध्ये असं आहे की बरेचदा अशा मुलांमध्ये पहिलं लक्षण मिळतं ते ताप असतो. तापामध्ये त्यांना तापाची सुरुवात झालेली असते आणि ताप तर बऱ्याच जणांना येतो, पण त्याच्यामध्ये हा जो संधीमध्ये सांध्यामध्ये दुखणं वगैरे हे जे होतं ते ताप बरा झाल्यानंतर सुद्धा चालू राहतं. हे एक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्किनवरती रॅशेस येऊ शकतात. त्याच्यानंतर मुलाची जी वाढ आहे
ती बरोबर होत नाहीये असंही लक्षात येतं की ज्या पद्धती जेवढी पाहिजे. कसं असतं की एक ग्राफ असतो, म्हणजे हाईट आणि वेट याचा एक ग्राफ असतो, तो आम्ही नेहमी प्लॉट करतो आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की मुलाची वाढ बरोबर होतीये की नाही. तर त्याची वाढ जी आहे ती बरोबर त्या ग्राफमधनं कळतं आपल्याला की किती पर्सेंटाईल त्याची ग्रोथ होतीये किंवा नाही होत आहे किंवा किती कमी होतीये. तर त्या ह्याच्यावरनं ते समजतं की या मुलाची वाढ ही जी काही नीट होत नाहीये. आणि मुळात म्हणजे मूल काहीही खायला जे आहे त्याची भूक खूप कमी होऊन जाते. म्हणजे त्याला आवडणारे पदार्थ जरी त्याच्यासमोर ठेवले तरी तो ते पदार्थ खायला मागत नाही. बरं. आणि सहज सोप्या शब्दात मॅडम तुम्ही आम्हाला सांगताय, आणि सुरुवातीला तुम्ही सांगितलं की वाढतं वय असतं तेव्हा देखील हातपाय दुखतात. तर ते हातपाय दुखणं आणि हे जे किशोरवयीन संधिवात आहेत त्यातलं हातपाय दुखणं म्हणा, आणि एक प्रश्न जोडून विचारतो, अँकायलोसिंग स्पॉन्डिलायटिस या आजारामध्ये देखील हातपाय दुखतात. तर मग नक्की आपण फरक कसा करायचा की ह्या तिन्ही मधलं किशोरवयीन जे संधिवात आहे तो कुठला आणि बाकीची जी कारणं आहेत त्याविषयी काय सांगा? असं आहे की ग्रोईंग पेन असतं ना ते जनरली तुमच्या काफ मसल्समध्ये असतं. म्हणजे जॉईंट्समध्येच नेहमी असतं असं नाही, जॉईंट्समध्ये पण असतं, पण ते कसं येतं जातं कंटिन्युअस किंवा कन्सिस्टंटली ते हातपाय दुखत आहेत. आणि त्यांना त्यांची दुसरं एक असं असतं की याच्यामध्ये जखडले पण जातात, म्हणजे ज्याला आपण स्टिफनेस म्हणतो तो पण मॉर्निंग स्टिफनेस ज्याला म्हणतो की उठल्या उठल्या मुलाला काही करावंसं वाटत नाही आणि त्याचे हातपाय जे आहेत सांधे जे आहेत ते जखडल्यासारखे त्याला वाटतात, असंही असतं. आणि त्याच्यामध्ये ताप हे पण एक महत्त्वाचं लक्षण आहे की ग्रोईंग पेनमध्ये तुम्हाला ताप कधी मिळत नाही, पण ह्याच्यामध्ये ताप हा कायम असतो. आणि जुवेनाईल अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटिसचं म्हणाल तर तो स्पाईनशी रिलेटेड आहे. म्हणजे त्याचं जे दुखणं आहे ते जनरली छोट्या सांध्यांपासून तर असतंच सुरू, पण मुख्यत्वे करून त्याचं पाठीमध्ये जे दुखणं असतं ते असतं. म्हणजे स्पाईनशी रिलेटेड असल्यामुळे त्याच्या लोअर बॅकमध्ये पेन असतं. आणि तिथे स्पर्श जरी केलात तुम्ही तरी ते तिथे गरम असा स्पर्श लागतो तिथे, म्हणजे एवढी सूज असते आतून. इव्हन रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये पण सूज असते, पण ती त्या सांध्यांमध्येच असते. पण ही स्पाईनच्या ठिकाणी जर तुम्ही हात लावलात तर तिथेही तुम्हाला ही सूज जाणवते. शिवाय त्याचं जे पोस्चर असतं तर ते सुद्धा वेगळ्या प्रकारे असं बदललेलं दिसतं आपल्याला. म्हणजे अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटिस असेल तर त्याचं जे आहे ते नेहमी आपला जो स्पाईन असतो तो असा असतो, तो थोडासा मुलगा असा वाकून खांदेवर करून असा असा चालतो, असं असतं. फारच छान मॅडम, सहज सोप्या भाषेत आणि छान चित्र आणलेत, त्याच्यामुळे आम्हाला समजायला अजून सोपं होतंय ते. तर आयुर्वेद जो आहे, भारतीय आयुर्वेदशास्त्र या किशोरवयीन संधिवाताकडे कशा दृष्टिकोनातून पाहतं किंवा काय सिद्धांत आहे त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. हां, असं आहे ना की आयुर्वेदामध्ये ना फार सुंदर सिद्धांत सांगितले आहेत. म्हणजे मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएट्सना वगैरे शिकवते तेव्हाही सांगते की ही सगळी लक्षणं जी त्यांनी सांगितली किंवा त्यांचे निदान सांगितले हे सगळं त्यांनी त्या काळामध्ये श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. पण रुग्ण जेव्हा येतो तुमच्याकडे आणि ती जी लक्षणं घेऊन येतो तेव्हा ती सगळीच्या सगळी लक्षणं खरोखरच त्या श्लोकामध्ये आपल्याला सापडतात असं होतं. तर आयुर्वेद म्हणतो की रोगाः सर्वे अपि मंदे अग्नौ. मंदे अग्नौ म्हणजे काय, तर अग्नी म्हणजे नुसतं डायजेस्टिफायर नाही आहे तिकडे. अग्नीमध्ये अपेक्षित असं आहे की तुमची मेटाबॉलिझम, जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या मेटाबॉलिक एन्झाईम्स आहेत, त्या सगळ्यांवरतीच परिणाम होतो. आणि म्हणून त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जे काही खाताय त्याचं पचन नीट होत नाही, त्यामुळे त्याचं नंतर इव्हॅक्युएशनही नीट होत नाही. आणि जे काही उरतं ते सगळीकडे जे फिरत राहतं त्याला आयुर्वेदामध्ये आम असं नाव दिलेलं आहे, कारण ते प्युट्रिफाय होतं ना शेवटी, राहिलेलं जे काही शिल्लक राहिलेलं जे काही आहेत पदार्थ ते. आणि यालाच खरं म्हणजे आधुनिक शास्त्रामध्ये फ्री रॅडिकल्स असंही म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात हे जिथे जिथे जातं आम, तिथे तिथे जो त्रास निर्माण करतो तसं तुम्हाला व्यक्त लक्षणं मिळतात. फारच छान. मित्रांनो, मॅडम आपल्याला सुंदर आणि सोप्या शब्दात आजचा जो विषय आहे किशोरवयीन संधिवात याविषयी मार्गदर्शन करतायत. शिवाय तुमच्या प्रश्नांचे देखील, तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि किशोरवयीन संधिवात याविषयी जागरूकता महिना सुरू आहे आणि त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर कल्पना धुरी मॅडम, ज्या की प्राध्यापिका आहेत, विभाग प्रमुख आहेत, आयुर्वेदीय बालरोग विभाग, पद्मश्री डॉक्टर DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय नवी मुंबई येथे. तर मॅडम, तुम्ही छान आम्हाला सांगितलं की किशोरवयीन संधिवात, त्याची लक्षणं, कारणं याविषयी. तर एखादा रुग्णानुभव आम्हाला सांगितलात तर आम्हाला जास्त चांगल्या प्रकारे ते कळू शकेल. हो, आमच्याकडे काही वर्षांपूर्वी एक किशोरवयीन मुलगा आलेला, साधारण 15 वर्षांचा होता तो. आणि त्याच्या जी कंप्लेंट्स होत्या त्या अशा होत्या की त्याला बसायला उठायला त्रास होत होता. त्याचे सांधे जे होते ते आखडलेले होते, आखडल्यासारखे झालेले होते. ताप होता त्याच्या अंगामध्ये आणि थोडीशी लिव्हरला पण सूज होती जेव्हा आम्ही तपासलं त्यावेळेला. आणि त्याच्या आईने असं पण सांगितलं की त्या म्हणजे ते अगदी सामान्य घरातला होता, तर त्यांच्याकडे इंडियन टॉयलेट्स होती, तर त्यामुळे त्याला त्या इवन टॉयलेटमध्ये बसायला पण त्याला खूप त्रास होत होता. आणि अशा प्रकारचा जो मुलगा आलेला आणि तो 15 वर्षांचा होता आणि उंच होता. आणि उंच असल्यामुळे का होईना पण थोडासा असा वाकलेला होता. तर कधी कधी असंही होतं ना की उंची वाढते त्या वयामध्ये आणि मुलं वाकतं, तर असंही होऊ शकतं. पण म्हणून मग आम्ही त्याला पहिल्यांदा आधी ॲडमिट करून घेतलं आणि मग त्याचं बाकीच्या सगळ्या तपासण्या पण केल्या. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की एक जेनेटिक फॅक्टर आपण ह्याच्यामध्ये बघतो. आधी नेहमीचे CBC ESR वगैरे करतो, त्याच्यामध्ये ESR वाढलेला असतो. म्हणजे रुमॅटॉइड ज्युवेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये सुद्धा ESR वाढलेलाच असतो आणि याच्यामध्येही वाढलेला असतो. पण कधी कधी हे ओव्हरलॅप पण होतं, म्हणजे ज्युवेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि ज्युवेनाइल अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस दोघेही एकत्र असेही आपल्याला प्रेझेंटेशन मिळतं. पण ह्याच्यामध्ये काय असतं की ज्युवेनाइल अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये जेनेटिक डिफेक्ट असतोच असतो. आणि म्हणून एक HLA-B27 म्हणून एक जीन असते, तर ती जीन स्पेशली त्या जेनेटिक डिफेक्ट आहे का ह्याचाही एक तपास करून घेतलेला बरा असतो, म्हणजे आपला डायग्नोसिस परफेक्ट होण्यासाठी. तर त्याच्यामध्ये तो होता. आणि या रुग्णामध्ये आम्ही पूर्णपणे पहिल्यांदा सुरुवातीला जी आहे ती पेन किलर्स ॲलोपॅथीचीच दिली, म्हणजे आधुनिक शास्त्रातलीच दिलेली. कारण त्याचं प्रचंड त्याला त्यावेळेला दुखत होतं आणि त्यावेळेला त्याचं दुखणं पहिलं कमी करणं हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे 3 दिवस आम्ही आमच्याच इकडे आधुनिक वैद्यकशास्त्र जे रुमॅटॉलॉजिस्ट आहेत, तर त्यांच्या सल्ल्याने पहिल्यांदा आधी आम्ही त्याला पेन किलर्स दिली 3 दिवस फक्त. आणि 3 दिवसांनंतर मात्र पूर्णपणे त्याची आयुर्वेदिक चिकित्सा आम्ही केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याला मुख्य म्हणजे कसं आहे की आयुर्वेद असं म्हणतो की हे सगळं शरीरामध्ये जी विषद्रव्य सर्क्युलेट होत आहेत तर त्याच्यामुळे होतं. त्यामुळे त्यांना बाहेर काढून टाकणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे असं आयुर्वेद मानतं. म्हणून याला आम्ही शोधन चिकित्सा म्हणतो. आणि त्याची शोधन चिकित्सा केली आम्ही. पहिल्यांदा 5 दिवस त्याला एक आमपाचन म्हणून असतात तशा गोळ्या देऊन, नंतर मग त्याला विरेचन म्हणून थेरपी दिली. विरेचन म्हणजे काय आहे, तर विरेचन म्हणजे ही जी काही विषद्रव्य आहेत ती तुमच्या शरीरातनं बाहेर काढली जातात ह्याच्या वाटे, म्हणजे एनस वाटे. सो दॅट इज विरेचन. आणि त्याच्यानंतर आम्ही वेगळ्या प्रकारचा बस्ती म्हणून पण असतो, ज्याला आपण मेडिकेटेड एनिमा म्हणतो. तर तसे वेगवेगळ्या औषधी द्रव्यांनी युक्त असा बस्ती दिला. आणि त्याच्याबरोबरच त्याला लंघनही दिलं आणि वेगवेगळ्या आहारावरती त्याच्या पूर्णपणे नियंत्रण ठेवलं होतं. आणि अत्यंत लघु आहारापासून सुरुवात करून त्याला हळूहळू आम्ही नॉर्मल आहारावरती आणलं. फारच छान मॅडम. यावर आपल्याला ईमेलद्वारे, म्हणजे hello2026@gmail.com हा आपला जो ईमेल ॲड्रेस आहे, त्याच्यावर रमेश उगले यांचा प्रश्न आलाय. प्रश्न असा आहे की किशोरवयीन संधिवातामध्ये फिजिओथेरपीचा काही उपयोग होऊ शकतं का? जोडून एक प्रश्न असा पण आहे की पूर्ण बरा होऊ शकतो का हा किशोरवयीन संधिवात? आणि तिसरा प्रश्न जोडून असा आहे की वय वाढवत जातो तसा हा आजार पण वाढत जातो का? तर असे 3 प्रश्न विचारले आपल्या ईमेल रमेश. धन्यवाद रमेश. तर आता असं आहे की ह्याच्यामध्ये बरेचदा फिजिओथेरपी आहेच, त्याचाही उपयोग होतोच. म्हणजे मी आता म्हणणारच होते की फक्त औषधांनी काही काम नाही होत, त्याच्याबरोबर त्याला वेगवेगळ्या प्रकारचा विहार जसं म्हणतो आपण की काही योगासनं
आम्ही दिली होती. तसं योगासनं देतो आपण. प्राणायामाचे काही प्रकार आहेत त्याचाही खूप चांगला उपयोग होतो आणि त्याच्याबरोबर फिजिओथेरपीच्या एक्सरसाइजेसचा पण उपयोग होतो. इट इज ऑलवेज इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट और इंटिग्रेटिव्ह मॅनेजमेंट. आणि याच्यामध्ये असं आहे की ज्युव्हेनाईल रुमॅटॉइड आर्थरायटिस बरेचदा रिव्हर्स होतो, म्हणजे तो नंतर होतोच ॲडल्टहुडमध्ये, असं नाही आहे. पण काही वेळेला तो होऊही शकतो, म्हणजे जेनेटिकच डिफेक्ट असेल तर तो पुढे जाऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभव येतात. आणि तिसरा प्रश्न काय म्हणाला? वयासोबत हा आजार वाढत जाणार आहे का? काही जणांमध्ये तो वयासोबत जिथे जेनेटिक डिफेक्ट असेल तर तो वयानुसार वाढतही जाऊ शकतो. पण आयुर्वेदामध्ये मी बरेचदा असं बघितलंय की तो नियंत्रणामध्ये येतो. आमचा जो अनुभव आहे तो असा आहे. फारच छान. आणि मागच्या उत्तरात मॅडम सांगताना तुम्ही विविध चाचण्यांविषयी सांगितलं, तर शक्यतो किशोरवयीन मुलांमध्ये संधिवातासारखा त्रास आढळला तर कुठल्या रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजेत आणि त्या चाचण्या केल्यावर जे रिपोर्ट्स येतात तर त्या निष्कर्षाद्वारे आपल्याला काय कळतं ते पण कृपया आम्हाला सांगा. याच्यामध्ये कसं आहे की जसं म्हटलं की CBC म्हणजे नेहमीच्या प्रमाणे बरेचदा हिमोग्लोबिन पण आपल्याला कमी मिळतं. म्हणजे ते CBC हा रिपोर्टमध्ये आपल्याला हिमोग्लोबिन कळतं, पांढऱ्या पेशी किती वाढल्यात ते कळतं. आणि त्याच्यानंतर ESR म्हणजे आहे त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते वाढलेलं असतं. CRP करतो बरेचदा आपण, त्याची IL-6 पण केलं जातं. IL-6 ही इम्युनिटी किती आहे बाळाची किंवा मुलाची ते कळणारं, की IgE आणि IL-6 मध्ये आपल्याला सूज किती आहे आतमध्ये ते कळतं. त्याच्यानंतर हे मी जसं म्हटलं की HLA-B27 ही जेनेटिक टेस्ट आहे ती केली जाते. तर अशा प्रकारे या सगळ्या ह्याच्यामध्ये बरोबरच एक्सरे आणि वाटल्यास MRI या 2 गोष्टींचाही आपल्याला उपयोग होतो. आणि आधुनिक वैद्यकशास्त्र ॲलोपॅथीमध्ये या किशोरवयीन संधिवातावर कशा प्रकारे उपाययोजना केल्या जाते किंवा त्यांचा अप्रोच कसा आहे, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे त्याविषयी? त्यांचा अप्रोच नेहमीच असा सिम्पटमॅटिक असतो. त्यामुळे ताप कमी करणारी, त्याच्यानंतर NSAID वगैरे जी आहेत म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी अशी म्हणजे सूज कमी करणारी अशी औषधं. आणि त्याच्याबरोबर त्यांच्याही इथे एकदा ती सूज वगैरे कमी झाल्यानंतर फिजिओथेरपी हे सगळी अनुषंगाने बाकीच्या ज्या आहेत नॉन पॅरामेडिकल ज्याला म्हणतो आपण त्या थेरपीज तेही देतातच, त्यालाही आहेच. पण बरेचदा आणि अगदीच वर्सन केस असेल तर काही केसेसमध्ये ते स्टिरॉइड्सही देतात. ओके. आणि बोला ना. म्हणजे ओव्हरऑल अप्रोच हा असाच असतो. आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये, भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये कशा प्रकारे उपाययोजना यावर केल्या जातात त्याविषयी? आयुर्वेद शास्त्राचं ना मूळ किंवा सिद्धांत थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे ते सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटकडे नाही बघत, ते मुळात ना आजार कसा काढायला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि मी तसं बघितलं तर ढोबळमानाने बघितलं तर असं आहे की 4 पिलर्स तुम्ही पकडा की त्याच्यामध्ये आहारामध्ये काय काय घेतलं पाहिजे, विहारामध्ये काय काय केलं पाहिजे. जसं मी म्हटलं आता तुम्हाला योगासनं आहेत, प्राणायाम आहे, त्याच्यानंतर सत्वावजय चिकित्सा आहे. कारण मूल आहे तर त्याचं मनोधैर्य पूर्ण ढासळलेलं असतं. तो मुलगा शाळेत जाऊ शकत नाही, त्याच्या वयाची मुलं बाकीची खेळत आहेत, त्याला खेळायला मिळत नाही आहे. सो या सगळ्या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये विचार करणं आवश्यक असतं, जो सत्वावजय चिकित्सेमध्ये केला जातो. त्याच्यानंतर त्या म्हणजे जसं मी म्हटलं की पंचकर्माचे जे काही प्रकार आहेत, जसं आता मी म्हटलेलं विरेचन आहे, बस्ती आहे, ते सगळे प्रकार पण आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. आणि मग सगळ्यात शेवटी खरं म्हणजे औषधं येतात. फारच छान मॅडम. मित्रांनो, मॅडम आपल्याला छान समजवतात. आजचा जो विषय आहे किशोरवयीन संधिवात याविषयी आजचा हा जो कार्यक्रम आहे, जागरूकता महिना आहे त्याविषयी निमित्त हा कार्यक्रम आहे. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आपली चर्चा सुरू आहे किशोरवयीन संधिवात याविषयी, कारण हा जागरूकता महिना आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना धुरी आपल्यासोबत आहेत, ज्या की आयुर्वेदीय बालरोग विभागाच्या विभाग प्रमुख आहेत. पद्मश्री डॉक्टर DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय नवी मुंबई येथे. मॅडम, मागच्या उत्तरात तुम्ही उत्तर देताना सत्वावजय चिकित्सा हे वर्णन केलं, तर ही सत्वावजय चिकित्सा म्हणजे नक्की काय, त्याचं थोडं सविस्तर आम्हाला सांगा. आणि मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहत आहोत, तर काय सांगणार मला?
असं आहे की आयुर्वेदामध्ये ना 3 प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजे पूर्वीच्या आयुर्वेदिक ऋषींनी जसं, तर त्याच्यामध्ये दैवव्यपाश्रय, युक्तिव्यपाश्रय आणि सत्वावजय अशा पद्धतीने तुम्ही त्या रुग्णाला उपचार करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे युक्तिव्यपाश्रय जे आहे चिकित्सा, ती जी मी आत्ता मगाशी म्हटलं तसं पंचकर्म आहे, औषधं आहेत जी आभ्यंतर असतात किंवा बाह्य असतात किंवा लावायची औषधं असतात, ती सगळी जी आहेत ती युक्ती म्हणजे योजना. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे त्या प्रत्येक, आणि आयुर्वेदाचं आणखीन एक महत्त्व म्हणजे की ती इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट आहे. इंडिव्हिज्युअलाइज्ड म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता माझ्याकडे जसा हा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा, जुवेनाइल अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा एक मुलगा 15 वर्षाचा आला, तशाच प्रकारे समजा माझ्याकडे दुसरा रुग्ण आला तर त्याची चिकित्सा ही तीच असेल असं सांगता येत नाही. कारण प्रत्येकाची प्रकृती आणि प्रत्येकाचं जी ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ती सगळी वेगळी असल्यामुळे आयुर्वेद हा प्रत्येक रुग्णासाठी वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याचं जी टेलरमेड म्हटलं तरी चालेल की अशा प्रकारे तुम्ही औषध योजना करा, अशा प्रकारचा जे आहे तो संदेश आयुर्वेदशास्त्राने दिलेला आहे. त्यामुळे असं आहे की युक्ती म्हणजे योजना, तर तुम्ही त्या रुग्णासाठी काय योजना कराल, ती प्रत्येकाची योजना, प्रत्येक रुग्णाची योजना ही प्रत्येक वेळेला त्याच्या सगळ्या गोष्टींनुसार ती बदलत असते. एक असं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे ही जी आहे ती युक्तिव्यपाश्रय झाली. दुसरी जी आहे ती दैवव्यपाश्रय चिकित्सा आहे. आता दैवव्यपाश्रय म्हणाल तर ते एक काही जणांच्यासाठी तो वादाचा विषय ठरू शकतो, पण मला असं वाटतं की त्याच्याबद्दलही मी थोडंसं सांगू इच्छिते की दैवव्यपाश्रयमध्ये त्यांनी मणिमंत्र असं सांगितले, मणिमंत्र होम वगैरे असे सांगितलेत. पण मंत्र चिकित्सा ही फार मी त्याच्याबद्दल बोलू इच्छिते, कारण आम्ही त्यालाही दिलं होतं. ही दैवव्यपाश्रय चिकित्सा आणि सत्वावजय चिकित्सा दे गो हँड इन हँड टुगेदर. कसं तर सत्व जे आहे, सत्व म्हणजे काय तर मन, तर मना आणि आधुनिक शास्त्र पण हे मानतं की तुमच्या मनावरती बरंचसं काही असतं. म्हणजे सोमॅटिक डिसिजेस म्हणतो ज्याला आपण, सायकोसोमॅटिक म्हणतो, हे पण फार महत्त्वाचे. आणि अनेकदा आपण असं बघितलं पण असेल की कॅन्सरसारखे रुग्णसुद्धा केवळ मनोबलावरती बरे झालेले असतात. सो मनाची किंवा सत्वाची ही फार महत्त्वाचं स्थान आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि मंत्रचिकित्सेबद्दल मला थोडंसं इतकं टच करावं असं वाटतं, कारण याच्यासाठी की मंत्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साऊंड फ्रिक्वेन्सी येते. ती साऊंड फ्रिक्वेन्सी जी आहे ती सुद्धा आपल्यावरती चांगलं काम करते. याच्यावरती बरंचसं संशोधन चालू आहे मोठमोठ्या संस्थांमध्ये, निमहॅन्ससारख्या म्हणजे चांगल्या चांगल्या संस्थांमध्ये ह्याच्यावरती संशोधन चालू आहे की या मंत्राचा प्रभाव तुमच्या ब्रेनमध्ये कसा होतो. तर त्यामुळे आम्ही यालाही रात्री झोपताना एक मंत्रोच्चारण दिलं होतं जे त्याने ऐकायचं होतं. आणि फक्त एवढंच आहे की हे जे मंत्रोच्चारण केलं जातं किंवा जे आपण ऐकतो मंत्र, ते तसेच्या तसे किंवा की संस्कृतची जी प्रनाऊन्सिएशन्स आहेत ती तशीच्या तशी गेली पाहिजेत, हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये फक्त मुद्दा असतो. आणि दुसरी जी आहे ती सत्वावजय. तर सत्वावजयमध्ये कसं असतं की आता मी जसं मगाशी म्हटलं तसं ह्या मुलाला खेळायला मिळत नाही आहे. आता माझ्याकडे जो आधीचा रुग्ण मी आता तुम्हाला म्हटलं तो ही वॉज अ फुटबॉल प्लेयर आणि ही वॉज नॉट एबल टू प्ले. म्हणजे तो फुटबॉल खेळूच शकत नव्हता. फुटबॉल तर सोडा, तो साधा उभा राहू शकत नव्हता आधी माझ्याकडे आला त्यावेळेला. तर मग त्याच्यासाठी हे खूप मनावरती पण हे होतं आणि मग ते खचून जातात. म्हणजे तो मला इतक्या वेळा विचारायचा जेव्हा मी राऊंड्स जायचे, मी बरा होईन ना, हे बरा होईन ना. सो त्यावेळेला जी त्याच्या स्वतःला वाटणं की मी छान होणार आहे, ही जी आहे त्याला आम्ही जे म्हणतो ते सत्वावजय. मग त्याच्यासाठी आम्ही छोटे छोटे अशी टूल्स तयार केली होती किंवा त्याला छोटंसं एक मी पुस्तक दिलं होतं की ज्याच्यामध्ये तो स्वतःला चालताना बघतोय, अशा प्रकारचं जे काही आहे ते थोडंसं जे काही मनोबल वाढवणारं थोडक्यात जे आहे त्याला सत्वावजय चिकित्सा म्हणतात. आणि मला असं वाटतं की या तिन्ही चिकित्सा ज्या आहेत म्हणजे माझा जो अनुभव आहे त्या एकत्र जेव्हा आपण देतो तेव्हा नक्कीच सगळ्याचा एकत्रित असा फायदा रुग्णाला होतो. फारच छान. आणि मॅडम वाचनात आम्हाला मंदाग्नी हा शब्द पण येतो, तर त्याविषयी देखील सांगा आणि पंचकर्माविषयी देखील थोडं त्याचा कसा उपयोग केला जातो त्याविषयी देखील सांगा. सुरुवात आपण मंदाग्नीपासून करूया त्याविषयी.
आता मंदाग्नी म्हणजे ना हे एक फार सुंदर कन्सेप्ट आहे आयुर्वेदातला. मला वाटतं की म्हणजे रोगा हा सर्वे अपि मंदे अग्नौ असं सांगितलं आहे. आणि आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये मी असं बघितलं आहे की आयुर्वेदातली चिकित्सा सूत्र तुम्ही खरोखर जेव्हा रुग्णावरती त्यांचे प्रयोग म्हणजे त्यानुसारच प्रयोग करता किंवा त्यानुसारच औषध योजना करता तेव्हा त्या सगळ्याचे रिझल्ट्स खूप छान मिळतात. म्हणजे चिकित्सा सूत्रांना धरून किंवा कुठेही चिकित्सा सूत्रांना सोडून कुठेही आयुर्वेद नाही आहे. तर रोगा सर्वे अपि मंदे अग्नौ, अग्नी हा फारच मोठा कन्सेप्ट आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. अग्नीमध्ये असं आहे की नुसतंच डायजेस्टिव्ह फायर असं म्हणता येणार नाही की नुसतीच तुम्हाला बाबा भूक लागली म्हणजे माझा जाठराग्नी प्रदीप्त झाला असं आपण एकदम साध्या भाषेत मराठी भाषेत बोलतो. तर तसं काही नाही आहे. अग्नी म्हणजे त्यांनी दोन वेगळे प्रकार आहेत. एक असं आहे की जो मुख्य मेटाबॉलिझम आहे ज्याच्यावरती अवलंबून ते मेटाबॉलिक एन्झाईम्स हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. आणि दुसरं असंही अभिप्रेत आहे की जेव्हा आता प्रत्येक रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे वेगवेगळे जे काही धातू आहेत त्या प्रत्येक धातूचा परिणत होणारा म्हणजे जेव्हा आता समजा मी असं थोडक्यात छोटी छोटी उदाहरणं ही माझ्या अल्पमतीने देते तुम्हाला कारण हा खूप मोठा विषय आहे, खूप गहन विषय आहे. आणि पण समजा आपण असं म्हणतो की चला बीट खाल्ल्याने आपलं रक्त वाढतं. तर ते बीट आपण बीट खातोय पण त्याच्यामुळे ज्या ब्लड सेल्स वाढतात तर त्याच्यामध्ये काहीतरी असेल ना जे कन्व्हर्ट करतंय. सो त्या प्रकारे तिथे म्हणजे रक्तधात्वग्नी काम करतो किंवा रसधातूमध्ये जेव्हा त्याचा परिणाम होतो तुम्ही काहीतरी खाताय आणि त्याच्यामध्ये रूपांतर होतंय तर त्याच्यासाठी रसधात्वग्नी काम करतो. प्रत्येक ठिकाणी हे धात्वग्नी आहेत, प्रत्येक धातूचा एक अग्नी आहे तोही काम करतो. म्हणजे जेव्हा तुमचा अग्नी मंद होतो तो दोन्ही प्रकारे होऊ शकतो. धात्वग्नी मांद्य पण येऊ शकतं किंवा तुमचं मुख्य अग्नी पण मंद होऊ शकतो. तर त्याच्यामुळे होणारे मग त्याच्यानुसार मग वेगवेगळे आजार असे होतात. मी खूपच सोपं करण्याचा प्रयत्न केला एकदम छान. आणि पण सहज तुम्ही तो खरं तर गहन विषय आहे. छोटे छोटे तुकडे करून आम्हाला ते समजून सांगतायत, फारच छान. आणि अजून काय सांगता येईल किंवा पंचकर्माचा उपयोग कसा करता येईल किंवा त्याविषयी थोडं. हे फार महत्वाचं आहे की पंचकर्म मध्ये जे आहे ते मुख्य कर्म पंचकर्म जी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, नस्य आहे आणि रक्तमोक्षण असं सांगितलेली आहे. तर वमन म्हणजे काय? तर वमन म्हणजे तुम्ही उलटीद्वारे तुमची जी काही आतली विषद्रव्य आहेत ती बाहेर काढता. विरेचन म्हणजे तुम्ही परसाकडच्या वाटेने जी आहे ती हे करता, चिकित्सा करता. आणि नस्य जे आहे ते म्हणजे तुम्ही नाकामध्ये नेझल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन्स त्याच्यामुळे त्याद्वारे तुम्ही औषधं हे दिली जातात. आणि बस्ती जे आहे तो एक आयुर्वेदातला फार मोठा, परत हाही एक गहनच विषय आहे म्हटलं तरी चालेल की त्याला आपण एनिमा पण म्हणू शकत नाही पण तो एनिमा नाही. पण त्या वाटेने तुम्ही गुदद्वाराच्या वाटेने जेव्हा तुम्ही औषधं देता तेव्हा ती आपल्या इंटेस्टायनल लायनिंगमधनं पण ॲब्झॉर्ब होतात. हे महत्त्वाचं आहे. आणि ती जी आहे त्याला बस्ती चिकित्सा म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर रक्तमोक्षण पण सांगितलं आहे. रक्तमोक्षण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने रक्त बाहेर काढणं. म्हणजे जसं जलौकावचारण आहे, जळवा लावतो काही ठिकाणी काही आजारांमध्ये जसं सोरियासिसमध्ये आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे विद्ध करून पण हे रक्तमोक्षण केलं जातं. तर अशी ही जी आहे ती 5 वेगवेगळी कर्म सांगितलेली आहेत. तर फार छान सांगताय मॅडम. आणि तुम्ही मध्ये आहाराचं महत्त्व पण सांगितलं. तर किशोरवयीन संधिवात असं ज्यांना आहे किंवा अशा मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? त्यांनी आहारात काय बदल केले पाहिजेत त्याविषयी आम्हाला काय सांगा? हल्लीच्या मुलांना ना ही जी आहाराची जी सवय आहे ना ती फार म्हणजे त्यांना बरंचसं बाहेरचं आवडतं एक. आणि दुसरी गोष्ट जी आहे याच्यामध्ये बरेचसे जे आता तुम्ही बघाल तर अनेक मुलांना अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा पिझ्झा, बर्गर, नूडल्स हे सगळं आवडतं. आणि त्यांना आईवडिलांनाही मॅकडोनल्ड्स म्हणजे मी नाव नाही घेते कशाचंही पण कुठच्याही ह्याच्यामध्ये बाहेरच्या ह्याच्यामधनं वेगवेगळे पिझ्झा किंवा बर्गर असं द्यायला त्यांना आवडतं. आता हे जे काय आहेत हे सगळे मैद्याचे पदार्थ आहेत. हे मैद्याचे पदार्थ पोटामध्ये
नीट डायजेस्ट होत नाहीत आणि ते तसेच साठून राहतात आणि त्याच्यामध्ये ते जे तसंच साठून राहिलेलं जे अन्न असतं आणि ते नीट त्यामुळे त्यांना मलावरोधाची पण तक्रार त्यांची बरेचदा मिळते. म्हणजे त्यांचं पोट साफ होत नाही किंवा ज्याला आपण म्हणतो की इम्प्रॉपर इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल्स, जे नीट साफ होत नाहीत आणि त्याच्यामुळे पोटामध्ये जी साठून राहते ती परत परत त्याच्या प्युट्रिफाय होत राहते आणि त्याच्यामधनं जी द्रव्य तयार होतात त्यालाच आम्ही आम असं नाव दिलेलं आहे. आणि ते जे आहेत ते बरेचसे आजार करतात. त्यामुळे आहारामध्ये बघाल तर खरं म्हणजे महाराष्ट्रीयन फूड हे सगळ्यात बेस्ट आहेत, कारण त्याच्यामध्ये आयुर्वेदाने षड्रसात्मक आहार सांगितले आहे. आणि तुम्ही जर प्रॉपर आपलं जर आहाराची थाळी बघाल तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रस असतात आणि अगदी आंबटपासून तिखटपासून गोडपासून सगळे षड्रसात्मक आहार हा त्यांनी आयुर्वेदाने त्याच्याबद्दल जास्त सांगितलेलं आहे की तुम्ही असाच आहार घ्या. तसंच त्याच्यामध्ये तूप पण आहे, स्निग्धता पण आहे, सगळ्या प्रकारे जे पाहिजे ते सगळं असा आहार खरं म्हणजे असला पाहिजे. तेव्हा मुलांनी शक्यतो मुलांना घरगुतीच खाण्याची सवय लावली पाहिजे. एक दुसरी गोष्ट, जी काही पॅकेट फूड्स येतात बरेचदा तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात निखिल, आणि ही प्रिझर्वेटिव्ज बरेचदा हानिकारक असतात आणि हे कळतही नाही ना आपल्याला. ते छान वाटतात आणि आपण खातो, म्हणजे मजा येते ते खायला, पण मुलांना तर खूपच मजा येते. पण आणि ते इझी पण असतं, बरेचदा डब्यामध्ये देणं पण बरं पडतं आयांना. पण त्याच्यापेक्षा घरगुती जे काही आहे आपले चकली, चिवडा, असे जे काही घरात केलेले पदार्थ आहेत ते नेहमी त्यांना द्यावेत मुलांना. खूप फ्राईड पदार्थ नसावेत त्यांच्या आहारामध्ये. आणि दुसरं एक मी आहार म्हणते निखिल, पण असं आहे की विहार पण आपण विसरतोय. म्हणजे विहार म्हणजे काय की हल्लीच्या मुलांना खेळायलाच वेळ नसतो. म्हणजे कुठेही ते खेळायला, मी इतके माझ्याकडे लहान मुलं येतात माझ्या ओपीडीमध्ये वगैरे, मी पहिला प्रश्न हा विचारते, हा खेळतो कधी? नाही, तो घरी शाळेत जातो, येतो, ट्युशनला जातो, परत येतो, परत होमवर्क करतो, मग खेळतो कधी? आणि त्याच्यासाठी म्हणजे त्या वयाच्या मुलांना खेळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे ते खेळतील तितका त्यांचा ब्रेन चांगला राहील, हे मी बरेचदा त्यांना समजावते. तर तेही एक जो काय म्हणतात फॅक्टर आहे तो पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे निखिल, असं मला वाटतं. छान. याला जोडून मॅडम असा पुढे प्रश्न आहे की खेळण्याचं तुम्ही म्हटलात किंवा उन्हात जाणं, पूर्वी उन्हात जाणं खूप होतं किंवा तेल मालिश वगैरे केलं जायचं, स्नेहन स्वेदन केलं जायचं. आता थोडंसं ते प्रमाण कमी झाले, तर ते पण कारण असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? हो हो, बिलकुल बिलकुल. कारण मी म्हटलं ना मुलांना सन एक्सपोजर म्हणजे सूर्यप्रकाशाशी तर आणि खरं बघायला गेलं ना तर आरोग्यम भास्करात इच्छित असं सांगितलंय निखिल. तर त्याच्यामुळे निश्चितपणाने म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांना मिळतच नाही, बाहेर खेळणंही होत नाही आणि त्याच्यामुळे बरीचदा याच्यामध्ये अशी बरेचसे आजार हे असे बळावत चाललेले आहेत मुलांमध्ये. आणि विहाराविषयी काय सांगणार, किंवा योगासनं, प्राणायाम याची किती मदत होऊ शकते, किंवा त्याविषयी कसं मॅनेज करावं त्यांनी? हो, नक्की. कसं असतं की मी ह्यांना म्हणजे बरेचदा पॅरेंट्सना आयांना सांगते की तुम्ही त्याच्यासाठी अर्धा तास तरी त्या मुलाला खेळण्यासाठी ठेवा. म्हणजे बाहेर जाऊन खेळण्यासाठी, घरात नव्हे, बाहेर जाऊन खेळण्यासाठी. त्याच्यामध्ये स्विमिंग असू शकतं, नॉर्मल फुटबॉल असू शकतो, म्हणजे टीम गेम्स पण असू शकतात किंवा इंडिव्हिज्युअल गेम्स पण असू शकतात. टीम गेम्समुळे चांगलं मी याच्यासाठी म्हणेन की त्याच्यामुळे मुलं एकमेकांमध्ये मिसळतात सुद्धा, त्यामुळे त्यांचं सोशल कॉन्टॅक्ट्स पण चांगले होतात. आणि त्याच्याबरोबरीने आता अगदी बाकीचा वेळ मिळत नाही तर 5 मिनटं तरी मूल ते प्राणायाम करू शकतं. सो त्यांना पहिल्यापासूनच प्राणायामाची सवय लावली तर 5 मिनिटामध्ये काहीच हरकत नाही. झोपण्यापूर्वी बाबा 5 मिनिटं तू हे अनुलोम विलोम आणि जे काही आहेत प्राणायाम ते करायची त्यांना सवय लावली तर खरं म्हणजे बरेच आजार मुलांचे टळू शकतात. योगासनं आणि प्राणायामामुळे झालेले चांगले काय म्हणतात त्याला, त्यांच्या कॉग्निशनवरती वगैरे जो काही चांगला परिणाम होतो ना त्याच्यावरती अनेक संशोधनं झालेली आहेत, अनेक असे. फारच छान, फारच छान. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. मॅडमनी छान आपल्याला सांगितलं की रात्री झोपण्याच्या आधी एक 5 मिनिटं तरी आपण प्राणायामाचा अभ्यास करू शकतो, जेणेकरून आपल्याला मोठे बदल आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅडम, एखादा रुग्ण अनुभव जर आम्हाला सांगता आला तर त्याविषयी.
आमच्याकडे एक मुलगा आला होता, 8 वर्षाचा होता. तर तो असाच आला आणि त्याचे जे आई घेऊन आली होती ती सांगत आली होती की हा सारखा पाय दुखतो असंच म्हणतो. आणि पहिल्यांदा आम्ही बघितलं तेव्हा त्याचे काफ मसल्स पेन होतं, पण त्याच्यानंतर त्याला जेव्हा त्याची हिस्ट्री विचारली तेव्हा असं जाणवलं की सुरुवात त्याची जी झाली होती त्यावेळेला त्याला ताप होता आलेला आणि त्याच्या स्किनवर रॅश आली होती. आणि ती रॅश जी होती त्यावेळेला ते आमच्याकडे नव्हते आले, पण ती रॅश जी आहे ती त्यावेळेला त्यांना चिकनपॉक्स वाटलं, पण ते चिकनपॉक्स नव्हतं. आणि त्याचे तेव्हापासून जे सांधे दुखायला लागले ते तसेच दुखायला लागले आणि स्टंटेड होता. म्हणजे 8व्या वर्षाला जेवढी त्याची वाढ व्हायला पाहिजे फिजिकल वाढ तेवढी त्याची झालेली नव्हती. मी जसं मागच्या वेळेला तुम्हाला मगाशी निखिल म्हटलं की एक ग्राफ असतो, त्या ग्राफवरती प्लॉट केल्यानंतर कळतं की मुलाची जी ग्रोथ आहे ती बरोबर होती आहे की नाही. हाईट अगेन्स्ट वेट असा जो तो ग्राफ असतो, तर त्याच्यामध्ये त्याची जी वाढ आहे ती बरोबर होत नाही असं दिसत होतं. आणि मुख्य आणखीन हेही त्याच्या आईने सांगितलं की ह्याला हे अमुक एक गोष्ट आधी आवडायची आणि आता तो तीही नाही खायला मागत. सारखा वीकनेस आहे त्याला, तो काहीच करायला मागत नाही. उठल्यानंतर त्याचं हातापायामध्ये गोळे येतात, हे शब्द होते तिचे, म्हणजे गोळे येतात, तो काही करायला मागत नाही, लोळत राहतो. आणि इतर वेळेलाही त्याचं अटेन्शन, म्हणजे पूर्वी हा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार होता आणि आता त्याचं अभ्यासामध्ये तो काठावर पास व्हायला लागला आहे. अशा प्रकारे त्याच्या पूर्णपणे अकॅडमिक परफॉर्मन्सवरती पण परिणाम झाला आहे. असा 8 वर्षाचा हा मुलगा आला होता आमच्याकडे. आणि त्याचं जे आहे ते अर्थातच ज्युवेनाईल रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून डायग्नोज करण्याच्या आधी आम्ही त्याची रक्ताची तपासण्या करून घेतल्या. तर त्याचा ESR वाढलेला होता, त्याचं CRP वाढलेलं होतं, त्याचं हिमोग्लोबिन बऱ्यापैकी कमी झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही अर्थात त्याच्यामध्ये जेनेटिक टेस्ट निगेटिव्ह होती, त्याला हे नव्हतं, काही प्रॉब्लेम नव्हता. ते चांगलं वाटलं आम्हाला की चला ह्याच्यामध्ये हे नाही आहे. आणि बाकी सगळी लक्षणं जी आहेत ती आयुर्वेदानुसार बघाल ना तर निखिल आम्ही त्याला आमवात म्हणून डायग्नोज केलं. कारण त्याची सगळी लक्षणं जी आहेत ती आमवाताची जी लक्षणं श्लोकांमध्ये सांगितली आहेत तशीच होती. संधीला उष्ण स्पर्श होता, म्हणजे तिथे सूज होती कारण ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर त्याला आखडलेले होते सांधे, म्हणजे मोबिलिटी जी म्हणतो ती व्यवस्थित नव्हती. आणि शिवाय त्याला तापही होता, येत जात असंही होतं. आणि भूक लागत नव्हती, हे म्हणजे वर करणी बघताना मंदाग्नी असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याला जी आहे त्याची ग्रोथ ऑफकोर्स त्याची नीट होत नव्हती. तर त्याला आम्ही आमवात असं म्हणूनच आमवातानुसारच चिकित्सा दिली. तर आमवातामध्ये असं सांगितलं आहे की कारण मी जसं मगाशी आम खूपदा बोलली आहे, तर ते आमाचं लक्षणच हे आहे की जडत्व येतं, त्याला काही करावंसं नाही वाटत. तर ते जे आहे ते मुख्य लक्षण, म्हणजे असं सांगतात मुलं किंवा आया की हा उठल्यानंतर पण किती छान झोपून उठला ना तरी त्याला काही करावंसं वाटत नाही, हे जे आहे ते मुख्य आहे. आणि दुसरं असं की मुलं असं पण सांगतं की आता 8 वर्षाचं आहे तर एवढं तर सांगायचंच की बाबा थोडंसं खाल्लं तरीसुद्धा पोट भरल्यासारखं वाटतं, हेही एक आणखीन त्याचं लक्षण होतं. तर त्या सगळ्यामध्ये आम्ही पहिल्यांदा त्याला आमपाचनासाठी काही औषधं देतो. जसं त्याच्यामध्ये अगदी मी फक्त 1-2 औषधं घेईन, पण सगळी औषधं पुन्हा सांगू इच्छिते की कुठचीही औषधं योजना आयुर्वेदाची असो, ॲलोपॅथीची असो, कुठचीही असेल तर ती त्या शास्त्रातल्या निष्णात वैद्यांकडे जाऊनच नंतरच कन्फर्म करून घ्यावी, हे मी आधीच नमूद करते. मी 1-2 औषधांची नावं सांगेन, पण म्हणजे हर्ब्स आहेत, जसं शुंठी आम्ही देतो, कधी एरंड देतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे काढे दिले जातात. आणि त्याच्यानंतर ते आमपाचनाची चिकित्सा झाल्यानंतरच त्यांना शोधन चिकित्सा दिली जाते. आणि त्या शोधन चिकित्सेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बस्ती दिले जातात. म्हणजे काही बस्ती बघायला गेलं तर वैतरणा बस्ती वगैरे अशी नावं आहेत त्यांची, पण ते बस्ती दिल्यानंतर त्यांच्यामध्ये बराचसा फरक रुग्णामध्ये मिळतो. आणि या मुलाला पण आम्ही असंच केलं, पहिल्यांदा हे करून मग नंतर लंघन चिकित्सा दिली, म्हणजे लघु आहार जो आहे, मुगाच्या डाळीचं सूप, पेज, ह्याची साळी भाताची पेज, अशा प्रकारचा आहार त्याला दिला. आणि तो ॲडमिटेड असल्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो, कारण
ॲडमिटेड पेशंट असेल तर आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल असतो. घरी मुलं काही नाही काहीतरी खायला मागतात, ऐकत नाहीत आणि मग आयांनाही वाटतं की अरे माझं मूल खातंय ना, मग देऊया ना. तर तो जो आहे तो फॅक्टर तिकडे कंट्रोल केला जातो असे. तर लंघन चिकित्सा आणि मग त्याच्यानंतर विरेचन आणि मग बस्ती आणि मग परत त्याला नॉर्मल आहारावरती हळूहळू आणणं आणि आहाराची जी आहे त्याच्यानंतर जसं मी म्हटलं बाकी मगाशी परत म्हणते की सत्वावशय चिकित्सा पण त्याच्याबरोबर द्यायला. आणि साधारणतः किती कालावधी लागतो आपली जे उपचारासाठी आणि जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार, जोडून प्रश्न विचार. अच्छा, हां, साधारणपणे 6 महिने तरी जातातच याला. 6 महिने आता अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा जो रुग्ण होता तो आमच्याकडे वर्षभर चिकित्सा घेतला. 1 वर्ष, त्याच्यानंतर 1.5 वर्ष परत त्याचं फॉलोअप ट्रीटमेंट चालू होती. तर याला वेळ हा लागतोच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि मला असं सांगायला वाटेल की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हेल्दी आहात, जेव्हा तुम्ही स्वस्थ आहात, तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण करा. आणि ते कसं, तर आहाराद्वारे, विहाराद्वारे, जसं म्हटलं योगासनं वगैरे आहेत आणि मन करारे प्रसन्न असं आपल्याला सांगूनच गेलेले आहेत संत. तर ते कधीही विसरू नका आणि झोप पुरेशीही असलीच पाहिजे. फारच छान मॅडम, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला या विषयावर छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या आणि लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद निखिल.